लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो या जगाचा तारणारा, त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ। आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। मी या विषयाला शीर्षक देऊ इच्छित आहे, आमच्या मानवी जीवनामध्ये जी संकट आणि जे दुःख येतात याला कारण काय आहेत। देवाचा उद्देश आमच्या जीवनातील परीक्षेत नक्की काय आहे हे आम्हाला समजणं आणि समजून घेणं फार फार आवश्यक आहे। अर्थात पहिली गोष्ट, परीक्षेमध्ये देव ज्या वेळेला आम्हाला टाकतो तेव्हा तो आमचा विश्वास पारखत असतो। अर्थात विश्वासाला बळकटी देण्यासाठीच परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्य करीत असतो, कारण विश्वास ही एक महान संपत्ती आहे। विश्वासा वाचून आम्ही देवाला संतुष्ट करू शकत नाही आणि विश्वास आमच्या जीवनामध्ये अधिकाधिक निर्माण व्हावा आणि विश्वासाची पूर्णता आमच्यामध्ये यावी ही देवाची इच्छा आहे। कारण विश्वासाद्वारेच आम्ही देवावर आमचा भरोसा किती आहे हे प्रकट करून दाखवू शकतो। म्हणूनच आम्ही पाहत आहोत की आम्हाला देव छळाला, वेदनेला, जखमेला सामोरे जाऊ देतो। अशा वेळेला आम्ही देवावर कडू न होता, रागीट न बनता, देवा विरुद्ध न बोलता देवाची स्तुती करून त्याच्या पुढे नम्र व्हावे। परीक्षा ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये गुजरत असते त्यावेळेला आम्ही जो देवावर विश्वास केलेला असतो, या विश्वासाची परीक्षा देव घेत असतो। अर्थात देव आम्हाला त्या परिस्थितीमध्ये टाकून आम्हाला पारखत असतो। आमचे हृदय जाणत असतो की आम्ही देवावर नक्की विश्वास करतो की नाही, आम्ही देवावर अवलंबून आहो की नाही हे देव पाहत असतो। म्हणून अनेक वेळेला वेगवेगळ्या परिस्थिती आम्हा मनुष्यावर गुजरत असताना त्या मागील कारण आम्हाला माहित नसल्या कारणाने आम्ही निराश होतो, आम्ही दुःखी होतो, हताश होतो आणि आम्ही देवाला दोष देतो। देवाने माझ्यावर हे का पाठवले असावे, काय देवा तुला मीच सापडलो काय, आणि देवाला याद्वारे दोष देत असतो। परंतु आलेली परिस्थिती मागे देवाचा एक उद्देश आहे आणि देव आमच्या चांगल्यासाठी सर्व गोष्टी करीत असतो। ही गोष्ट आम्हाला समजणं फार फार आवश्यक आहे। कठीण परिस्थिती ही एक शाळा आहे जेथे मला ख्रिस्तासारखे बनण्यास शिकविण्यात येते। आमच्या जीवनामध्ये जो कोमटपणा, थंडावा आलेला आहे किंवा गर्विष्ठपणा आलेला आहे, अहंकार आलेला आहे, तो देवाला तोडून टाकायचा आहे। कारण आमच्यामधील उद्दामपणा यापुढे आम्हाला अडखळण्यास कारणीभूत ठरणार आहे हे देव जाणतोय। तोच कुंभार आहे आणि आम्ही माती आहोत, म्हणून त्याला माहित आहे आम्हाला आकार कसा द्यावा। तो सर्व जाणतोय। आमच्या जीवनामध्ये पूर्णतः आमचं रूपांतर कसं करावं हे त्या देवाला माहित आहे। पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं 7वं वचन म्हणते, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे। आम्ही प्रत्येक व्यक्ती जे या जगामध्ये आहोत आणि जे ख्रिस्त येशूला अनुसरत आहोत, आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परीक्षा, दुःख, संकट हे देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे नेमून ठेवलेले आहे। सोनं जे आहे हे फार मौल्यवान एक धातू आहे, ज्याला आजच्या जगामध्ये फार किंमत आहे। परंतु या सोन्यामध्ये अनेक वेळेला गाळ जमा झालेला असतो। हा गाळ काढण्यासाठी त्याला वितळविण्यात येते, अग्नीतून त्याला जावे लागते आणि त्यावेळेलाच त्याला एक नवीन आणि सुंदर डिझाईन करण्यात येते। यासाठी सोन्याला त्या अग्नीच्या परीक्षेतून जावेच लागते, तेव्हाच ते नरम झाल्यावर त्याला पाहिजे तो आकार देता येतो। हीच गोष्ट आम्हा मनुष्यांच्या जीवनामध्ये सर्व समर्थ देव जो या सृष्टीचा निर्माण करता तो आमच्या जीवनात करू इच्छितो। म्हणून त्याने आमच्या जीवनात वेगवेगळ्या परीक्षा, दुःख भोग, अनेक निराशा या सर्व आमच्या जीवनात ठेवल्या आहेत, यासाठी की त्याद्वारे आम्ही घडविले जावे, आम्हाला एक रंग आणि रूप यावे, आमचे मूल्य वाढावे आणि आम्ही एका दैवी चारित्र्यामध्ये घडविण्यात यावे। आमच्या परीक्षा आणि दुःख यामागे देवाचा उद्देश आहे। देवाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये
शुद्धीकरण, पवित्रीकरण व्हावं अशी इच्छा आहे. तो एका प्रक्रियेतून नेतो, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून नेत असतो. आणि अर्थात वेदना ज्या आहेत या शुद्धतेचे घटक आहेत. म्हणून या वेदना आमच्या जीवापर्यंत, आत्म्यापर्यंत खोलवर पोहोचत असतात आणि आम्हाला स्वतःला आमच्या वास्तविकतेची जाणीव करून देतात. अर्थात देव आमच्या हृदयावर काम करीत असतो, आमच्या शरीरावर काम करीत नसतो. म्हणून आम्ही देवाला सकारात्मक प्रतिक्रिया द्यायला हवी, जी योग्य प्रतिक्रिया आहे. म्हणून आम्हाला देव या शुद्धतेच्या प्रक्रियेतून नेत असताना आम्हाला त्या सत्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ते ज्ञान आम्हाला इयोब शिकवित आहे. इयोब नावाचा व्यक्ती आम्हाला आढळतो ज्याच्या जीवनामध्ये फार परीक्षा आलेल्या आहेत. इयोब हा एक असा व्यक्ती होता जो परिपूर्ण व्यक्ती होता, परंतु सैतानाने त्याची मागणी केली होती. सैतानाने म्हटले होते की इयोबाला एकदा माझ्या हाती देऊन बघ की देवाला तो शाप देतो की नाही. आणि देवाने इयोबावर भरोसा करून सैतानाच्या हाती दिले होते. आणि इयोबाच्या जीवनामध्ये आलेली निराशा, दुःख, संकट, त्याची मुलं मरून गेलेली आहेत, त्याची सर्व धनसंपत्ती संपूर्ण नष्ट झालेली आहे. आणि असा इयोब शरीरावर संपूर्ण जखम, फोडा झालेल्या आणि खापरी घेऊन खाजवत बसलेला आहे. आणि अशा इयोबाने काय म्हटलेलं आहे? इयोबाचं पुस्तक 23 अध्याय 10 वचन म्हणते, परंतु माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. देव अशा गोष्टी घडू देतो. देवाला हे आवडते. त्याला आमचा विश्वास पारखायला आवडते, यासाठी की आम्ही नक्की त्यावेळी काय प्रतिक्रिया देतो हे तो पाहत असतो. देव हे पाहत असतो की आम्ही त्याचे वचन पकडले आहे काय. म्हणूनच सैतानाला देव म्हणतो त्याची परीक्षा घे, यासाठी की आम्ही देवावर खरंच विश्वास ठेवतो की नाही हे पारखले जावे. म्हणूनच देवाचं वचन म्हणते की न्यायी नीतिमान विश्वासाने जगेल. याच विश्वासाद्वारे तुम्ही आणि आम्ही जगावी ही देवाची इच्छा आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, इयोबाला आपल्या जीवनात आलेल्या परिस्थितीचं ज्ञान झालेलं आहे आणि त्याला हे कळलेलं आहे, देव मला या परीक्षेद्वारे, माझ्या जीवनात आलेल्या परिस्थितीद्वारे पारखत आहे. निराशा, वेदना, दुःख, हृदयाला झालेल्या जखमा, या गोष्टी, या वेदनेच्या द्वारे त्याला शुद्ध करण्यात येत आहे. त्याच्या जीवनातला गाळ काढण्यात येत आहे. काय आमच्या जीवनामध्ये देव असं करतो त्यावेळेला आम्ही काय प्रतिक्रिया देवाला देतो? प्रार्थनेमध्ये आम्ही देवाला म्हणायला हवे, देवा माझं जीवन शुद्ध कर, तुला ग्रहणीय बनू दे, जसा तुला मी हवा आहे तसं मला तू बनव. नवीन जन्म पावलेल्या व्यक्तींसाठी परीक्षा, दुःख भोग सामान्य आहे. त्याच्या विश्वासाचा स्नायू म्हणजे मसल मजबूत बनतात. देव आपल्या लेकरांना परीक्षा व संकट यापासून वाचवित नाही, तर त्यांतून त्यांना सोडवितो. इर्मयाचं पुस्तक याचा 29 अध्याय 11 वचन म्हणते, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हे आहे देवाचं वचन. या वचनाद्वारे देव तुम्हाला आणि आम्हाला एक भरोसा देतो. आम्ही केवळ वर्तमान पाहत असतो, परंतु देव आमचा भूतकाळ, आमचा वर्तमान काळ आणि आमचा भविष्य काळ पूर्णतः जाणतो. म्हणून परिस्थिती कितीही वाईट का असेना, तो आमच्या जीवनामध्ये वाईटांतून बरे करील. या सर्व गोष्टीवर देवाचा पूर्णतः ताबा आहे. अनेक वेळेला आमच्या जीवनामध्ये आजार, अपघात अशा प्रकारच्या काही गोष्टी येतात, ज्यामुळे आम्ही मनुष्य निराश होतो, आम्हाला कळत नाही अशी परिस्थिती का आली आहे. परंतु अशा वेळेला आम्ही आमचं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे लावणे आवश्यक आहे. अर्थात त्रास, क्लेश, वेदना या गोष्टीच देवाकडे लक्ष लावण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करीत असतात. आमच्या जीवनामध्ये जर दुःख नाही आलं, क्लेश, निराशा, संकट नाही आलं, तर आम्ही देवाकडे सहज वळत नाही. परंतु देव आजाराद्वारे, विपत्ती आणि संकटाद्वारे, आर्थिक नुकसानाद्वारे आमच्या जीवनामध्ये देवाकडे वळविण्याचा मार्ग बनवित असतो. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय 12 वचन म्हणते, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की परीक्षा आमच्या जीवनामध्ये
जीवनाचा मुकुट देण्यासाठी देवाने पाठवली आहे. वचनात आम्ही ऐकल्याप्रमाणे देव प्रतिफळ देऊ इच्छितो, पण जे कठीण प्रसंगात धीर धरून राहतात आणि त्यांच्यात ख्रिस्ताचं चारित्र्य निर्माण व्हावे म्हणून देवाला आपलं जीवन समर्पित करतात, देवाला आपल्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी कार्य करू देतात, तेव्हा देव त्यांच्या जीवनातील परीक्षा समाप्त करीतो व देवाचा उद्देश त्यांच्या जीवनात पूर्ण होतो. आम्ही केवळ बक्षीस मिळवावे ही देवाची इच्छा नाहीये, तर आम्ही देवावर प्रेम करावे. नक्की आमच्या ठाई देवाविषयी प्रेम आहे की नाही हे देव त्या संकटाच्या स्थितीमध्ये आम्हाला दाखवित असतो. देव आमच्यात उत्तम चारित्र्य निर्माण करण्यात गुंतलेला असतो. म्हणून संकटाकडे देवाच्या दृष्टिकोनातून पहा, धीर धरा, संकट निवारेपर्यंत वाट पहा. आम्ही या संकटाचा, कठीण परिस्थितीचा फायदा एक चांगली संधी आहे आध्यात्मिक परिपक्व जीवन जगण्यासाठी हे समजून त्याचा स्वीकार करायला हवा. जेव्हा आम्ही देवाकडे आमच्या जीवनातील बदलासाठी पाहतो तेव्हा तो कठीण प्रसंगात आमची प्रवृत्ती, ॲटिट्यूड बदलतो, आमची मनोवृत्ती बदलतो, आमच्या विश्वासामध्ये बदल घडवून आणतो. जेवढे लवकर आम्ही बदलू तेवढी लवकर परीक्षा समाप्त होईल किंवा त्याचा त्रास वाटण्याचे बंद होऊन जाईल. त्या कठीण प्रसंगात धीर धरावा व समजून घ्यावे की देव काम करीत आहे. देव माझ्यात काय बदल घडवित आहे हे एका ठराविक वेळेला देव आम्हाला प्रकटही करील. आमच्या जीवनात जे काही घडत आहे त्यामागे देवाचा हात आहे, उद्देश आहे व देवाला सामर्थ्य आहे की तो आमच्या जीवनात सर्व काही चांगले घडवून आमचे हित करील. या गोष्टीची समज जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा कठीण प्रसंगांतून आम्ही गेलो त्या परिस्थितीमुळे आम्ही लाजणार नाही, घाबरणार नाही, निराश होणार नाही. म्हणजे देवाच्या सत्य वचनाचं ज्ञान आम्हाला संकट आम्ही कशा प्रकारे हाताळावे हे आम्हाला शिकविते. आम्हाला सत्याचं ज्ञान योग्य प्रकारची प्रतिक्रिया देण्यासाठी सिद्ध करते. तेव्हाच त्याचा परिणाम आमच्या जीवनावर असा होतो की आम्ही संकटात आनंद मानू लागतो, कारण आम्हाला प्रकटीकरण प्राप्त होते की देव मला या परिस्थितीत का चालवत आहे. अशा वेळेला आम्ही देवाविषयी कन्व्हिन्स होतो. आम्हाला हे कळून चुकते की देव माझ्या जीवनामध्ये कार्य करीत आहे, माझ्या वेदनेची तीव्रता देवाच्या ताब्यात आहे आणि माझ्या संकटांतून मला बाहेर काढणं हे देखील देवाच्या ताब्यात आहे. म्हणून देवाने आमच्या जीवनात ही अनुमती का दिलेली आहे हे आम्हाला कळू लागते. यशाचं पुस्तक याचा 55 अध्याय आणि याचं 8 आणि 9 वचन म्हणते, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीपासून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. तो चांगले ते करू इच्छितो. अनेक जण धोका व जखमेद्वारे गोंधळतात. देवाकडून मिळालेले सुधारणूक नक्कीच जखम करीत असते, ही गोष्ट खरी आहे, परंतु ती कधीच धोका देत नाही. ही गोष्ट आम्ही समजायला हवी. आम्ही वाईटापासून आपलं तोंड फिरवून देवाकडे वळावे ही त्याची इच्छा आहे. म्हणून याकोबाचे पत्र 1 अध्याय याचं 2 ते 4 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. अर्थात काहीतरी अशी गोष्ट आमच्या जीवनात हवी ज्यामुळे आम्हाला आनंद मानता येईल. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. वचन असं म्हणते की आम्हाला जो विश्वास देवाने दिलेला आहे त्या विश्वासाला पारखण्यात येते आणि ते पारखल्यावर आमच्यात एक धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले काम पूर्ण करू द्या. म्हणजे एक वेळ, एक काळ देवाने ठरवलेला आहे यासाठी की आमचा धीर वाढावा. म्हणून आमचा धीर जर वाढेल तर आम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहू शकू, आमच्यात सहनशीलता निर्माण होऊ शकेल. देवाला हे दैविक गुण आमच्यामध्ये निर्माण करायचे आहेत, म्हणून देवाची ही पद्धत आहे. रोमकरास पत्र याचा 5 अध्याय याचं 2 वचन म्हणते, आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की
संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. आणि आशा लाजवीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. अर्थात या वचनांतून आम्हाला काय आढळत आहे? देव तुमच्या आमच्या जीवनामध्ये देवाची प्रीती ओतू इच्छित आहे, पण त्यासाठी देवाला एक योग्य प्रॉपर चॅनल पाहिजे आहे आणि ते आमच्या जीवनामध्ये तो बनवू इच्छित आहे. त्यासाठी काही परिस्थिती तो पाठवितो, यासाठी की आमच्या जीवनात बदल व्हावा. अर्थात आमच्या जीवनात देव परीक्षेला अनुमती का देतो? यासाठी की नक्की आम्ही कुठे आहोत, आम्हाला आमच्या स्वतःची ओळख व्हावी. आम्हाला पारखण्यात येते त्यावेळेला आमच्यामध्ये काय उणीव आहे हे आम्हाला दिसून येते. ती उणीव देवाला भरून काढायची आहे. आमचा कमकुवतपणा दाखवून देते व त्यामुळे आम्ही देवावर निर्भर राहावे हे आम्हाला शिकविते. त्या कठीण प्रसंगात देव आम्हाला पाचारण करीतो. म्हणून मत्तेकृष्य वर्तमान 11 अध्याय 28 आणि 29 वचन म्हणते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आम्ही या सर्व संकटात, कठीण आणि दुःखी प्रसंगात आम्ही भाराक्रांत झालेलो असतो. आम्हाला पुष्कळ आमच्या भावना, आमचे विचार यामुळे पुष्कळ चिंता आलेल्या असतात. परंतु प्रभू म्हणतो, मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जो आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. माझे जो सोयीचे व माझे ओझे हलके आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला विसावा देऊ इच्छितो. हा विसावा आम्हाला कोणीच देऊ शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. खरं सांगावं तर आम्हा मनुष्याची अशी अवस्था होते की आम्हाला त्रास, संकट, परीक्षा या टाळायला वाटतात. एकदा यांतून मी सुटतो कधी, असे आमचे विचार आणि इच्छा आमच्यामध्ये निर्माण होतात. आम्हाकडे स्वतंत्रता आहे की आम्ही कठीण परिस्थिती कशी हाताळावी. परिस्थिती हाताळण्यासाठी जगाची मसलत घेऊ नका. देवाची इच्छा शोधा, देवाचा शोध करा, आज्ञाधारक व्हा. कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला थांबून आमची परिस्थिती याचं मूल्यमापन करणं अत्यावश्यक आहे व देवाजवळ त्याचं स्वर्गीय ज्ञान मागणे आहे. यासाठी की त्याचे वचन आम्ही पाळू शकू व त्याच्यावर भरोसा करू शकू. यासाठी की आम्हाला त्याच्याकडून मदत व्हावी व आमची गरज भागली जावी. मत्तेकृष्य वर्तमान याचा 13वा अध्याय 20 आणि 21 वचन मी आपणापुढे वाचत आहे. खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करीतो, परंतु त्यास मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो. आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. संकट कशामुळे येते? वचनामुळे संकट येते. लोक म्हणतात सर्व काही माझ्या जीवनात चांगले चाललेले होते, परंतु मी वचनाचा स्वीकार केला आणि माझ्या जीवनात समस्या चालू झाल्या. त्यांना असे वाटू लागते की देव त्यांच्यावर प्रेम करीत नाहीये. परंतु खरे पाहता ते जेथे पोहोचले आहेत त्या परिस्थितीत देव त्यांना पाहू इच्छित आहे. हीच त्यांची वाढण्याची प्रक्रिया आहे. ज्या वेळेला आम्हाला दुःख होते, आम्ही पुष्कळ अश्रू ढाळू लागतो. आम्हाला फार वेदना होतात, आमच्या हृदयाला जखमा होतात. प्रिय भावा बहिणींनो, येशूच या त्रासांतून आम्हाला सोडवू शकतो, कारण तो देखील अशा अश्रूंतून गेलेला आहे, अशा जखमेंतून गेलेला आहे, अशा त्रासांतून गेलेला आहे. तो अश्रू पुसणारा देव आहे. आमचे अश्रू कोणा मनुष्यापुढे ढाळून फायदा नाही. आम्ही आमचे अश्रू येशू पुढे प्रार्थनेत ढाळायला हवेत. आमच्या प्रत्येक अश्रूची देव किंमत करीत असतो. आमचे प्रत्येक अश्रू हे देवासाठी एक भाषा आहे. 2 प्रकारे देव आम्हाला येशू सारखेच बनवू इच्छितो. पहिला प्रकार वचनाच्या द्वारे. देवाच्या पवित्र वचनाद्वारे तो आम्हाला येशू सारखे बनवू इच्छितो. दुसरी गोष्ट आहे जीवनातल्या परिस्थितीच्या द्वारे तो आम्हाला येशू सारखे बनवू इच्छितो. येशू सारखं बनण्यासाठी येशू ज्या परिस्थितीतून गेला त्यांतून देव आम्हालाही नेऊ इच्छितो. येशूला कठीण प्रसंगांतून पारखण्यात आले. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 15 आणि 16 वचन म्हणते, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्या प्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. बघा, येशूला पारखण्यात आले होते, तर मग
आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. आम्हाला देवापासून दया मिळावी व ऐनवेळी आम्हाला सहाय्य प्राप्त व्हावे, त्यासाठी आम्हाला धैर्य धरून कृपेच्या राजासनाजवळ धैर्याने जायचं आहे. कठीण प्रसंगातच देव आम्हाला अधिक परिपक्व करीत असतो. देव आमच्यात परिपक्वता आणू इच्छितो. ही त्याची मोठी व मोठ्या काळासाठी इच्छा आहे, यासाठी की आम्ही वाढावे, आमची वाढ व्हावी. त्याला आमच्याद्वारे भविष्यात काहीतरी करायचे आहे, त्यासाठी तो त्या परिपक्वतेकडे आम्हाला घेऊन जात आहे, हे आम्ही समजायला हवं. आम्ही प्रत्येक व्यक्ती मनुष्य अपूर्ण आहोत. पापाच्या शापाच्या अधीन हे जीवन आहे. म्हणून आम्हाला परिपूर्ण करण्यासाठी ही देवाची एक पद्धत आहे. म्हणजे देवाची इच्छा आहे की आमच्या चारित्र्यामध्ये बदल व्हावा, ज्यातून देव तुम्हाला आणि आम्हाला परिपूर्ण करू इच्छितो. देवाची इच्छा आहे की त्याची लेकरे ही एकदम सक्षम बनावे, हर एक परिस्थितीचा मुकाबला करण्यास त्यांना सामर्थ्य मिळावं. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10 अध्याय 13 वचन म्हणते, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. बघा, देव आमची सहनशीलता जाणतो आणि त्या प्रकारेच आमच्या जीवनात परीक्षा पाठवत असतो. आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. म्हणजे देवाला ठाऊक आहे आम्ही कोणती परिस्थिती हाताळू शकतो. तो आम्हाला सक्षम बनवू इच्छितो या सर्व परिस्थितीच्या द्वारे. योसेफ नावाचा एक व्यक्ती आम्ही पाहतो, जो याकोबाचा पुत्र होता. हा एक आध्यात्मिक व्यक्ती होता. त्याने देवापासून ऐकले होते, त्याला स्वप्न पडत असत. तो एक संदेष्टा होता. तो देवाच्या आत्म्याने चाललेला होता. तरी देवाने त्याला मोठ्या परीक्षेत नेण्याचे ठरविले. मित्रांनो, हे देवाचे निवडलेले आहेत. त्यांना तो दुःखाच्या भट्टीतून नेतो, यासाठी की आमच्यातील मीपणा याचा अंत व्हावा. म्हणून तो अशा प्रकारचा व्यवहार करीतो. अशा वेळेला कुरकुर करू नये, दोषारोप करू नये, परंतु ते देवापासून आपल्या जीवनात आलेले आहे हे ओळखून देवावर भरोसा करावा. कारण हे देवाचं प्रेम आहे. तो तुम्हाला आणि आम्हाला त्या परिस्थितीतून एक मास्टर पीस बनवू इच्छितो. स्तोत्र संहिता 105 अध्याय 17 ते 19 वचन मी वाचत आहे. त्यांच्या पुढे त्याने एक मनुष्य पाठविला. योसेफ दास म्हणून विकला गेला. त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली, त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले. त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखिले. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, एका उत्तम कुटुंबामध्ये होता, परंतु भावाने द्वेष करून विकलं होतं. त्या योसेफाला कळत नव्हतं हे सर्व का चाललेलं आहे माझ्या जीवनात. सर्व भाऊ त्याला विकत आहेत, खड्ड्यात टाकत आहेत, मिद्यानी येत आहेत, त्यांच्याकडे त्याला विकत आहेत. आणि तो त्या ठिकाणी मिसर देशामध्ये गुलाम म्हणून त्याला पोटिफर नावाचा व्यक्ती विकत घेत आहे. आणि आम्हाला असं आढळते, पोटिफरच्या घरी परमेश्वर त्याला फार फार आशीर्वाद देतो. परमेश्वर योसेफा बरोबर असतो आणि त्या ठिकाणी पोटिफरची पत्नी योसेफावर बलात्काराचा आरोप करते. योसेफ यामध्ये निर्दोष असतानाही त्याला कैदेमध्ये टाकण्यात येते आणि या कैदेमध्ये येथे त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविलेले आहे. परंतु या सर्व कठीण प्रसंगांतून देव त्याला घेऊन जात आहे, कारण देवाला त्याला राजा बनवायचा आहे. प्रिय भावा बहिणीनो, जीवनात अनेक कष्ट, अनेक दुःख, अनेक संकट येत असतात. परंतु या सर्वांमध्ये आम्ही देवाच्या वचनाकडे पाहणे आणि देवाची उपस्थिती माझ्याबरोबर आहे का, आपल्या स्वतःचं स्वपरीक्षण करणे फार फार आवश्यक असते. याकोबाचे पत्र 5 अध्याय याचं 13 वचन मी आपण पुढे वाचत आहे. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. लक्षात घ्या, आम्हाला वचन दाखवत आहे ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये दुःख येते त्यावेळेला सर्वात महत्वाची गोष्ट आहे आम्ही प्रार्थनेमध्ये जावे. कारण प्रार्थनेद्वारे आम्हाला सहनशक्ती मिळते, प्रार्थनेद्वारे देवाचं मार्गदर्शन मिळते. प्रार्थनेद्वारे आम्ही देवाला हे दाखवितो की या संकटामध्ये, या दुःखाच्या स्थितीमध्ये मी तुझ्यावर अवलंबून आहे, मला सहाय्य कर, मला शक्ती दे आणि यांतून मला पार कर. प्रिय भावा बहिणीनो, प्रार्थना ही देवाचं सामर्थ्य आहे. प्रार्थनेद्वारेच देवाचं सामर्थ्य आम्हाला या संकटामध्ये निभावण्यासाठी आम्हाला शक्ती पुरवित असते. आमच्या परीक्षेच्या वेळी देवाने आम्हाला अभिवचन देऊन ठेवले आहे की तो आमच्या बरोबर आहे. त्याचं वचन म्हणते,
मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? रोमकारास पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं वचन 28-29 मी आपण पुढे वाचत आहे. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्या विषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे की जे देवाच्या संकल्पानुसार बोलावलेले आहेत आणि देवावर प्रेम करणारे आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारकच होतात. हालेलुया. फार महान अभिवचन हे आहे. म्हणजे आमच्या जीवनात किती जरी वाईट परिस्थिती आली असेल तरी त्या परिस्थितीतनं देव तुम्हाला आणि आम्हाला काढून आम्हाला गौरवी अवस्थेमध्ये घेऊन जातो. आम्ही ज्याची कल्पना करू शकत नाही अशा परिस्थितीत तो आम्हाला घेऊन जातो. स्तोत्र संहिता याचा 66 अध्याय 10 ते 12 वचन म्हणते, कारण हे देवा तू आम्हास पारखिले आहे, रूपे गाळतात तसे तू आम्हास गाळून पाहिले आहे. तू आम्हास जाळ्यांत गुंतविले, तू आमच्या कमरेला भारी ओझे बांधिले. तू मनुष्यांना आमच्या डोक्यावरून स्वारी कराव्यास लाविले. आम्ही अग्नीत व पाण्यात सापडलो तरी तू आम्हास बाहेर काढून समृद्ध स्थळी आणले. ही आहे देवाची योजना. आम्हासाठी सर्व गोष्टी कल्याणकारक करतो देव. समृद्धीमध्ये घेऊन येतो. देव आम्हाला टाकत नाही. म्हणून आम्ही देवाला चिकटून राहणे फार आवश्यक आहे. काही वेळेला अनेक ख्रिस्ती लोक आपल्या जीवनात आलेल्या परिस्थितीमुळे सैतानाला श्रेय देतात की सैतान हे माझ्या जीवनात करत आहे, माझा नाश करावा म्हणून. परंतु वास्तविक माझ्या प्रिय भावा बहिणीनो, ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला कळणं फार आवश्यक आहे की सार्वभौम परमेश्वर याचा संपूर्ण सृष्टीवर संपूर्णपणे ताबा आहे. त्यांनी निर्माण केलेल्या उत्पत्तीवर त्याचा पूर्ण ताबा आहे. म्हणून झाडाचे पान देखील त्याच्या इच्छेविना गळत नाही. हा आहे आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा पाया. विश्वाचा केंद्रबिंदू हे देवाचे राजासन आहे. जरी मनुष्याला असं वाटत आहे की मी काहीतरी करीत आहे, मी कोणीतरी आहे, तरी मनुष्य काहीच नाही. देव सर्व काही करतोय. म्हणून तुम्ही आणि आम्ही देवाच्या या गोष्टीला सहमत असो की नसो, पण तुम्ही आणि आम्ही ही गोष्ट ओळखायला हवी की देवच सर्व काही रचतो आणि देवच सर्व काही घडवितो. स्तोत्र संहिता 119-71 वचन म्हणते, मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. अर्थात या ठिकाणी एक अनुभव दावीद व्यथित करीत आहे की दावीद म्हणत आहे की मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. अर्थात पीडित होणे हा देवाचा एक संकल्प आहे, यासाठी की आम्ही देवाचे नियम शिकावे. 67 वचन म्हणते, मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे पण आता मी तुझे वचन पाळीत आहे. बघा, कधी कधी आमच्या लाईफस्टाईलला बदलण्यासाठी देव अशा प्रकारे पीडा पाठवित असतो. स्तोत्र संहिता 119-50 वचन म्हणते, माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. अर्थात या दुःखाच्या परिस्थितीत परमेश्वराचे वचनच आम्हाला नवजीवन देते. स्तोत्र संहिता 119 अध्याय 92 वचन म्हणते, तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. अर्थात नियमशास्त्र हे जणू आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू आहे. आम्ही त्यामध्ये जर आनंद करीत राहू तर परमेश्वर आम्हाला आमच्या दुःखाच्या सर्व स्थितीत आम्हाला सहाय्य करील, त्याचा आनंद पुरविल. करंथीकरास दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि याचं 4 वचन मी आपण पुढे वाचून दाखवू इच्छितो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो. बघा, देव आमचं सांत्वन करीतो सर्व संकटामध्ये, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. म्हणजे आमच्या संकटात देव आम्हाला सांत्वन देतो यासाठी की दुसऱ्यांना देखील त्यांच्या जीवनात आलेल्या संकटात आम्हाकडून सांत्वन मिळावे, आम्ही इतरांना सहाय्य करावे. कोणी आम्हाला व्यक्ती म्हणेल, मी अशा एका संकटाच्या परिस्थितीमध्ये सापडलेलो आहे, मला समजत नाही मी काय करावे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आणि आम्ही त्या व्यक्तीला सहाय्य करू शकतो. कारण आम्ही म्हणू शकतो, मी या मार्गांतून गेलो आहे,
म्हणजे हा शब्द किती शक्तिशाली आहे पहा. मी या मार्गांतून गेलो आहे, अर्थात आम्हाला आलेला अनुभव यांतून आम्ही दुसऱ्यांचे सांत्वन करण्यास शिकतो. करंथीकरास दुसरे पत्र 4 अध्याय 16 ते 18 वचन मी वाचत आहे. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही, तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावितो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. म्हणूनच आम्हाला धैर्य सोडायचं नाही. आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. प्रिय भावा बहिणीनो, म्हणून आलेल्या संकटामुळे आम्ही धैर्य सोडू नये. आम्ही प्रभूचा धन्यवाद करावा. दृश्य गोष्टीकडे नव्हे, अदृश्य गोष्टीकडे पाहण्यासाठी देवाजवळ देवाचं विजन मागावे. देवाच्या वचनाकडे पाहत बसावे. देवाचं वचन म्हणते, विश्वास न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. देव आमच्यावर प्रेम करीतो. देव तुमच्यावर प्रेम करीतो व तो उत्तम ते करू इच्छितो. आज तुम्ही त्याच्यावर विश्वास करा. आज तुमच्या परीक्षेच्या वेळेला तुम्ही त्याच्यावर विश्वास करा. तुमच्या भावना काही का असेना, मला आशा आहे की तुम्ही देवाचा प्रेमळ हात पकडाल. त्याच्यावर विश्वास करा. तो तुम्हाला दाखवेल काय करायला हवे. नेहमी स्मरण ठेवा, देव माझ्यावर फारच प्रेम करीतो. आमच्या जीवनातील कोणत्याही संकटाच्या वेगवेगळ्या स्तराला आम्ही का असेना, आम्ही ऐकलेले वचन आम्हाला स्वीकारायचं आहे. आमच्या जीवनात ते घ्यायचं आहे आणि आम्ही देवाला आमच्या स्थितीबद्दल धन्यवाद द्यायचा आहे. जीवन बदलण्याचं काम देव करीतो. निर्णय आमचा आहे. आम्ही ही प्रार्थना करायला हवी, हे प्रभू, माझ्या इच्छेप्रमाणे नको, पण तुझ्या इच्छेप्रमाणे हो. अशा वेळेला आम्ही देवाकडे प्रार्थना करायला हवी, हे देवा, प्रभू येशू ख्रिस्ता, मला हे समजत नाही की माझ्या जीवनात हे दुःख, निराशा, अडचणी, वेदना, अश्रू का आलेले आहेत. या सर्वाद्वारे मला फार त्रास होत आहे. मला वाईट वाटत आहे. मला हे नको आहेत. परंतु माझा विश्वास आहे की ही परिस्थिती तूच माझ्यावर आणलेली आहे. माझ्या चांगल्यासाठीच ही आहे. माझ्या जीवनाचा कसा उपयोग करावा हे तुलाच ठाऊक आहे. म्हणून तू माझ्या बरोबरच, मला सोडू नको. तू मला वचन दिले आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. मृत्यू छायेच्या खोऱ्यांतून देखील मी जात असलो तरी तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हा भरवसा धरून देवाकडे आमची प्रार्थना मांडायला हवी. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन, आमेन. हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्सवर कळवावे. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.